नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज सगळेजण आलेत निरगुडसरला. मी मेघा, माझी छोटी बहीण वैभव, आम्ही सकाळी सकाळी तिघे निघालोय पुण्यामधून, कारण की आज आहे मतदान. मग आमचंच तिघांचंही मतदान गावाला आहे, तर आम्ही आलो निरगुडसरला आज मतदान करायला. आई आणि आजीला पण सकाळ सकाळी घेऊन चाललोय, कारण की सकाळी गर्दी कमी असते. हा, तो बाहेर नाही जायचा. मतदान करून आलोय आणि ॲज युजल गेटवरती राजाचा ड्रामा चाललेला आहे. आतमध्ये येऊन देत नाही मला. गेट खोलल्यानंतर तो सगळ्यात आधी बाहेर पळून जातो. आणि सकाळी सकाळी मतदानाला गेल्यामुळे तिथे कुणीच नव्हतं. हार्डली 2-3च माणसं होती आणि आम्ही गेल्यानंतर माझा लगेच नंबर लागलाय. सो लवकर मतदान झालंय आज. अरे, मतदान केलं का तू? हा, बघू बघू नाश्त्याला काय? आई काय ग? कसली आहे? नाही, आईने आणि वैभवनी पोहे करून खाल्लेत आणि मला नाश्ता ठेवला नाहीये. लेक आला तर लगेच त्याच्या लगेच थोडेच केले होते का? असंच असतं. आईचा आपल्या मुलींपेक्षा मुलावर जास्त जीव असतो आणि हाच एकदा परत माझ्या आईने हे सिद्ध केलंय की वडिलांचा जीव मुलीवर जास्त असतो आणि आईचा जीव मुलावर जास्त असतो. तर माझ्या आईचा माझ्या भावावर जास्त जीव आहे आमच्यापेक्षा. आईच्या चालल्यात भाकरी. भेंड्या आणल्यात आजी मला सांगते. दोघा मायलेकांनी एकट्याने नाश्ता करून खाल्लाय. तर आता मी चालली आहे परत एकदा माझ्या नानीकडे नाश्ता करायला. या फुलांचा वास इतका सुंदर येतोय, लांबून सुद्धा घेतल्यानंतर त्याचा वास येतोय. आणि इवन मोगऱ्याला पण फुलं यायला लागली. त्यात सांगून आले का आईने नाश्ता केला, दोघांनी मायलेकांनी. आजी पण इकडेच होती ना. आजी दिवाळी खाल्ली आणि आम्ही नाश्ता नाही केला. म्हटलं नानीकडे जाऊन नाश्ता करून येऊ. तर नानी म्हणते मला असं वाटलं तुम्ही मिसळ खाऊन आलेत. आणि आल्या आल्या नानीने मला सांगितलंय फोन बंद कर, फोन चालू करू नको. तू कशी दिसतील तिकडनं? माझा फोन इथे आणि तिकडे गेला तू काय दिसणार आहे? मी जर कॅमेरा फिरवला तर तू दिसशील. हा, इथे ठेवते. इथून नाणी दिसली पाहिजे. नाणीचं म्हणणं इथून दिसली पाहिजे. नाणीचं असं म्हणणं आहे फोन गारठलाय, फोनला थोडा झाकण टाकून ठेव, त्याला गरम कर. नानीला व्हिडिओत यायचं नाही, काही झालं तरी माझा व्हिडिओ घ्यायचा नाही. सेलिब्रिटी गेस्ट आहे नानी आमची. लास्ट टाइमच्या व्हिडिओ मध्ये पण बघितलं का तू कशी आली आहे? नाही पाहिलं व्हिडिओ? नाही पाहिला तू? बहिणीच्या सासरहून दिवाळी आलेली आहे. तिने सांगितलं टेस्ट करायला. तू केली की सासूबाईंनी? दोघींनी मिळून. खरं खरं सांग, सासूबाईंनी केली? खोटं बोलतीये? हा, तिने बाकीची हेल्प केली, पण मेन शेफ तिची सासूबाईच आहेत. तिच्या सासूबाई आहेत. तर कशी झाली आहे करंजी टेस्ट करते. हे आहेत माझ्या हुशार भावाचे प्रशस्तीपत्रक. स्कॉलरशिपला राज्यामध्ये 32वा आला होता तेव्हाचं हे आहे. आंबेगाव तालुका पंचायत समिती घोडेगाव. हे सगळे जुने मार्कशीट, 7वी 6वी 5वी आणि सगळ्यांमध्ये गुणानुक्रमांक 1. इथे पण गुणानुक्रमांक 1. देन इथे पण गुणानुक्रमांक 1. अगेन इथे पण गुणानुक्रमांक 1. हुशार होता माझा भाऊ फार. आणि हे होतं त्याचं 10वीला, तो 3 तालुक्यांमध्ये पहिला आला होता त्याचं. काही कामानिमित्त आईने आज जुन्या फाईल्स काढल्यात सगळ्या. तर त्याच्यामध्ये आमच्या अशा प्रत्येकाला फाईल्स होत्या. ही वैभवची फाईल आहे, जी पहिली माझी होती. तर ही वैभवची फाईल आहे. त्याच्यामध्ये सगळे त्याचे लिव्हिंग सर्टिफिकेट, जुने मार्कशीट. आणि खरंच माझा भाऊ खूप हुशार होता. 1ली ते 10वी फर्स्ट आलेला आहे. इवन 10वीला पण फर्स्ट आलेला आहे. पण म्हणजे असा अभ्यासू किडा नाही की एका जागी बसून खूप अभ्यास करणार नाही. एक पाठी आहे तो, अजून पण तसाच आहे. आणि आम्ही पण हुशार होतो. आणि माझी पण फाईल आहे याच्या.
माहेरी आलो आहे आणि स्पेशल बेत होणार नाही असं होणार नाही. तर आईने आज नॉनव्हेज बनवलं आहे. तर आम्ही दोघे मिळून आणि वैभव आम्ही दोघेही मस्त सूपची मजा घेत आहोत इथे आणि सूप पण छान झालं आहे. आणि सूप पिता पिता आम्हा तिघा मायलेकांची मस्त अशा गप्पा चाललेल्या आहेत. खूप दिवसांनी तिघेजण असे गप्पा मारत बसलो आहे. मिष्काही नाही आहे आणि रियाही नाही आहे. तर आम्हाला डिस्टर्ब करणारं कोणीच नव्हतं. तर आई बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगत होती आणि आम्ही दोघेही सूप पिता पिता त्या ऐकत होतो. दोन्ही घरी नॉनव्हेजचा बेत आहे. आईने पण नॉनव्हेज केलं आहे आणि नाणीने पण नॉनव्हेज केलं आहे. लेकिन आता मी चालले आहे नाणीच्या घरी जेवायला, कारण की नाणीने पहिलं मला सांगितलं की इकडे जेवायला येईल. हाय शिष्या. आम्ही माहेरी आलेलो आहोत. आम्ही काम करत नसतो. बबूला म्हणतोय जेवायला वाढून घे. तर आम्ही त्याला सांगितले माहेरी आले. नाणीने मला वॉर्निंग दिली आहे, फोन ठेव खाली, फोन चालणार नाही करत. बाबू इकडे आपल्याला फोन दाखवायचा आहे. चला ना श्रीशाला मला बोलू दे तुला. 2 महिने माहेरी आल्यामुळे भावाकडनं पार्टी. या चिकन खायला मस्तपैकी गरम 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 भाकर चुलीवरची एक नंबर. तर अशी आहेत माझ्या माहेरची माणसं ज्यांना यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये यायला बिलकुल आवडत नाही. स्पेशली माझी नाणी, जिला व्हिडिओमध्ये यायचं नाही. आज होतं मतदान, सगळ्यांनी तर मतदान केलंच असेल. मतदान झाल्यानंतर पुन्हा निघालो पुण्याला. आज खूप ट्रॅव्हल झालं आणि 4-5 दिवसांपासून माझी तब्येत जरी व्हिडिओमध्ये दिसत नसेल तरीसुद्धा माझी तब्येत खूप खराब आहे. त्याच्या खूप मेडिसिन्स चालू आहेत मला. त्याच्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळं स्वेलिंग आहे. परंतु ठीक आहे, आयुष्यात अशा छोट्या मोठ्या गोष्टी ह्या चालूच असतात. तर आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी माझ्या एका झाड वेड्या मैत्रिणीचा व्हिडिओ घेऊन येणार आहे, जिच्या घरामध्ये तुम्हाला प्लांट्सच प्लांट दिसतील. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या.